नमस्कार. शिक्षकांसाठी आलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या सरकारी निर्णयाचं हे विश्लेषण. चला तर मग थेट सुरू करूया. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे आता शिक्षकांच्या रोजच्या दिनचर्येत आणि व्यावसायिक विकासात एक मोठा बदल होणार आहे. यातला सर्वात महत्त्वाचा आकडा म्हणजे 50. होय, आता दरवर्षी 50 तासांचं प्रशिक्षण पूर्ण करणं अनिवार्य असेल. बरं, हा नियम फक्त शिक्षकांना नाही तर मुख्याध्यापक, पर्यवेक्षक अशा सर्वांना सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये लागू होईल. या 50 तासांची विभागणी अगदी सोपी आहे. 30 तास ऑफलाईन आणि उरलेले 20 तास ऑनलाईन असतील. यात ऑफलाईन प्रशिक्षण मोठ्या बॅचेसमध्ये होईल, तर ऑनलाईन प्रशिक्षण दीक्षा किंवा स्वयंवर स्वतःच्या सोयीनुसार पूर्ण करता येईल. एक चांगली गोष्ट म्हणजे दर महिन्याला होणाऱ्या शिक्षण परिषदांचे 10 तास यातच ग्राह्य धरले जाणार आहेत. आता साहजिकच असा प्रश्न पडतो की या सगळ्या प्रशिक्षणात नेमके कोणते विषय शिकवले जातील? यात प्रामुख्याने पायाभूत साक्षरता, समावेशक शिक्षण आणि आनंददायी शिक्षणासारख्या अगदी नव्या आणि विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धतींवर भर असेल. पण एवढंच नाही, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल शिक्षण आणि सायबर सुरक्षेसारख्या आजच्या काळाला साजेसा तंत्रज्ञानाचा अभ्यासही यात आहे. प्रक्रिया अगदी सोपी आहे. प्रशिक्षण पूर्ण करा, पोर्टलवर नोंद करा आणि शेवटी आपला हक्काचं डिजिटल प्रमाणपत्र मिळवा. पण यात एक अत्यंत कडक नियम आहे. या प्रशिक्षणांमुळे रोजच्या वर्ग अध्यापनावर कोणताही परिणाम होता कामा नये. गुणवत्ता राखण्यासाठी केवळ निवडक उत्कृष्ट शिक्षकच प्रशिक्षण देतील. विशेष म्हणजे एकाच व्यक्तीवर सगळा भार अजिबात नसेल. आता थोडं तटस्थपणे पाहूया. या नव्या धोरणाचे जसे काही मोठे फायदे आहेत, तशीच काही मोठी आव्हानंही आहेत. सकारात्मक बाजू म्हणजे शिक्षकांचा कौशल्य विकास होईल आणि डिजिटल शिक्षणाला मोठी चालना मिळेल, ज्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारेल. दुसरीकडे ग्रामीण भागात इंटरनेटची वाणवा आणि शिक्षकांवर येणारा कामाचा वाढता ताण ही काही अगदी उघड आव्हाने आहेतच. थोडक्यात सांगायचं तर शिक्षकांना आजच्या पिढीसाठी आधुनिक, अत्यंत कुशल आणि तंत्रज्ञानस्नेही बनवणं हेच या धोरणाचं अंतिम उद्दिष्ट आहे. पण मग हा 50 तासांचा नियम खरोखरच आपल्या वर्गातील रोजचे चित्र बदलू शकेल का? हे पाहणं रंजक ठरेल.